स्वतःच्या आतमध्ये सतत चाललेले विचार थांबवणे हाच शांती आणि समाधानाचा एकमेव मार्ग आहे, हे जाणून घेणं हाच आपल्या आंतरिक प्रगतीचा मूलभूत पाया आहे. जेव्हा तुम्हाला समजते की तो आत बोलणारा मी कधीच समाधानी असू शकत नाही, त्याला नेहमीच कशाबद्दल तरी तक्रार ही असतेच, तेव्हाच तुम्ही या सुखाच्या प्रवासाला तयार झाला आहात. प्रामाणिकपणे आठवून पहा की तुम्हाला अजिबात त्रास न होणारी शेवटची वेळ खरं कधी होती. आताची समस्या त्यावेळी नसेलही, पण त्यावेळीही कोणती ना कोणती समस्या तिथं असेलच ना. आणि जर आपण समजूतदार असू तर हेही आपल्या लक्षात येईल की आताची समस्या गेल्यानंतर पुढे आणखी एखादी येणारच आहे. पण मूळ सत्य हे आहे की तुमच्यामध्ये समस्यांनी ग्रस्त असलेल्या भागापासून जोपर्यंत तुम्ही मुक्त होत नाही, तोपर्यंत समस्या तुम्हाला सोडून जात नाही. जेव्हा एखादी समस्या तुम्हाला त्रास देत असेल, त्यावेळी मी त्यासाठी काय करू असा प्रश्न न विचारता माझ्यातील असा कोणता भाग आहे ज्याला या समस्येचा त्रास होत आहे, असे विचारा. जेव्हा तुम्ही असे विचारता की मी त्यासाठी काय करू, त्यावेळी तुम्ही अगोदरच मानलेले आहे की बाहेर खरंच समस्या उभी आहे आणि ती सोडवलीच पाहिजे. जर तुम्हाला समस्या समोर असतानाही शांतता साधायची असेल, तर एखाद्या विशिष्ट परिस्थितीला आपण समस्या का म्हणतो हे जाणून घेतलंच पाहिजे. जर आपल्याला द्वेष वाटत असेल तर त्यापासून बचाव कसा करायचा, याऐवजी माझ्यातील कोणता भाग आहे ज्याला द्वेष वाटत आहे एवढेच विचारा. यामुळे आपण स्वतःमध्ये डोकावून पाहू आणि मग आपल्याला द्वेष समस्या असलेला आपल्यातील तो भाग दिसून येईल. आणि एकदा तुम्हाला तुमच्यातील अस्थिर भाग दिसला की मग विचारा, या भागाकडे कोण पाहत आहे. हे प्रश्न विचारणं हाच आपल्या समस्येचा उपाय आहे. आणि ज्या अर्थी तुम्ही तो अडथळा पाहू शकता, त्या अर्थी तुम्ही तो भाग नाही, हेच सत्य आहे. कारण पाहण्याच्या क्रियेमध्ये दोन गोष्टींचा समावेश असतो, एक दर्शक आणि दुसरी म्हणजे ती पाहिली जाणारी वस्तू. त्यामुळे तुमच्या मनातील अस्थिरता किंवा अडथळा ही तुमच्याकडून पाहिली जाणारी गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्ही नव्हे. जो जीवनाबद्दल जागृत आहे त्याच्या आणि भौतिक जीवन पद्धती असलेल्या माणसामध्ये हाच मूलभूत फरक आहे. भौतिक जीवन पद्धती म्हणजे तुमचा पैसा, पद, प्रतिष्ठा, संपत्ती नव्हे, तर अशी विचार पद्धती जी प्रत्येक आंतरिक समस्येचं मूळ बाहेरच्या जगामध्ये मानते आणि नेहमीच बाह्य परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत राहते. कारण त्यांना वाटतं की बाहेरची परिस्थिती बदलली की माझी समस्या संपून जाईल. पण या बाह्य जगात बदल घडवून कोणीच सुखी झालं नाही. तेथे दुसरी समस्या तयार झालेलीच असते. आणि यावर एकमेव उपाय म्हणजे जाणीवपूर्वक दर्शकाची जागा घेणं आणि आपल्या मनातील विचारांची संपूर्ण संदर्भ पद्धतीच बदलून टाकणं. खरंखुरं आंतरिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या समस्येत हरवून जाण्यापेक्षा त्याचं वस्तुनिष्ठपणे निरीक्षण करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. आपणा प्रत्येकास ठाऊक आहे की ज्यावेळी आपण उतावीळ झालेलो असतो, घाबरलेलो असतो किंवा रागवलेलो असतो, म्हणजेच त्या समस्येत हरवलेलो असतो, त्यावेळी ती परिस्थिती आपण योग्य प्रकारे हाताळू शकत नाही. आपल्या स्वतःच्या प्रतिक्रियेला नीट हाताळणं हीच आपली पहिली समस्या आहे. जोपर्यंत बाह्य परिस्थिती आणि आपलं अंतर्मन यांचा वस्तुनिष्ठ सहसंबंध आपण समजून घेत नाही, तोपर्यंत आपण समस्या नीट सोडवू शकणार नाही. समस्येच्या बाबतीत आपल्याला जे वाटते ते खरे नसते. खरी समस्या आपल्या अंतर्मनातच असते. आतील त्या भागाला जवळजवळ सर्वच गोष्टीबद्दल तक्रार असते. त्यामुळे या भागाला नीट समजून घेणं हीच याची पहिली पायरी आहे. म्हणजेच बाहेरच्या जगात सतत उपाय करण्यापेक्षा आपल्या अंतर्मनातील जाणीवेवर उपाय करणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं
नेहमी समस्या सोडवण्यासाठी बाहेरच्या गोष्टीमध्ये आपल्या मनाप्रमाणे बदल करण्याचा किंवा त्याप्रमाणे इच्छा करण्याची सवय आपली मोडली पाहिजे आणि आपल्यातील जो भाग समस्याग्रस्त आहे, ज्याला जगातील साऱ्याच सत्य परिस्थितीबद्दल समस्या आहेत, त्या भागापासून मुक्त होणं हाच त्यावरील उपाय आहे. आणि एकदा का आपण हे ठरवलं की त्यातील आवश्यक सर्व प्रक्रिया समजून घ्यायला आपण सज्ज झालो. खरं तर या समस्या असलेल्या भागाला सोडून देणं अशक्यप्राय वाटेल, पण तसं नाही. आपलं अस्तित्व असलेला एक खराखुरा स्वतःचा भाग आतमध्ये आहे, जो रोजच्या या नाट्यमय घडामोडीपासून अलिप्त असतो. आपणास स्वतःला राग येत असलेला किंवा द्वेष वाटत असलेला दिसतं, जाणवतं. खरं तर याचा आपण विचार अथवा विश्लेषण करण्याची गरजच नसते. आपणास ते जाणवतं. मग असं काय आहे किंवा कोण आहे ज्याला हे समजत असतं? आतमध्ये होणारे बदल कोणाला जाणवत असतात? कधीतरी आपण आपल्या मित्राला म्हणतो, प्रत्येक वेळी त्याच्याशी काही बोलायला लागलं ना, मला त्याचा रागच येतो, मला खूप नाराज वाटतं. मग तुम्हाला कसं कळतं की तुम्ही नाराज होत आहात, तुम्हाला राग येत आहे? याचं कारण स्पष्ट आहे की रागावत असलेला किंवा नाराज होत असलेला भाग वेगळा असतो आणि त्याच्याकडे पाहणारा भाग हा तुमचा अस्तित्वरूपी दर्शक असतो, जो आपले खरे स्वरूप असतो. तुम्ही आणि तुमचा राग, द्वेष या पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक अस्तित्वरूपी दर्शकाची जागा घ्याल, तेव्हा या अंतर्भागातील अस्थिरतेपासून सुटका व्हायला आपली सुरुवात होते. आणि यासाठी याची सुरुवात आपण निरीक्षणातून करू. आतमध्ये जे चालू आहे ते आपण जाणीवपूर्वक पाहतोय याबद्दल आपण नेहमी सतर्क राहायचं. एखाद्या व्यक्तिमत्वाची बलस्थाने आणि उणिवा यांचे जणू आपण निरीक्षण करत आहोत. अशाच प्रकारे हे असं आहे की जसं आपल्या आतमध्ये दुसरं कोणीतरी आहे. तुम्ही त्याला मग तुमचा खोली मित्र असंही म्हणू शकता. जर तुम्हाला तुमच्या या नेहमीच्या खोली मित्राला भेटायचं असेल तर तुम्ही एकदा पूर्णपणे एकांत आणि शांत अवस्थेत थोडा वेळ बसून राहा. खरं तर तुमचा तो हक्क आहे, कारण तो तुमच्या आतील भाग आहे आणि आपणास शांतता लाभण्याऐवजी सतत त्याचीच बडबड ऐकावी लागते. मी हे का करत आहे? माझी किती महत्त्वाची कामे पडली आहे? हे नुसतं वेळ वाया घालवणं आहे. माझ्या आतमध्ये दुसरं कोणी नाही, मीच आहे तो. काय आहे हे सगळं? थोडं थांबून पाहिलं तर समजेल की हाच तुमचा खोली मित्र आहे. तुम्हाला अगदी मनापासून शांत बसायचं आहे, पण तुमचा खोली मित्रच तुम्हाला सहकार्य करत नाही. आणि हे फक्त तुम्ही शांत बसण्याचा प्रयत्न करता त्यावेळीच नाही, तर तुम्ही जेव्हा जे जे काही करू लागता त्या सगळ्याबद्दलच हे बोलत असतं. किती छान आहे, मला अजिबात नाही आवडलं, हां हे चांगलं वाटतंय, हे अगदीच फालतू आहे, हे बरोबर आहे, हे बिलकुल चुकीचं आहे, असं कितीतरी. पण हे नेहमी आपणास लक्षात येत नाही, कारण आपण स्वतःला त्यापासून अलगच ठेवलेले नसते. आपण त्याच्या इतकं निकट असतो की त्याचा आवाज आपणास स्वतःचाच आवाज आहे असं वाटत असतं. मूलतः तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या अंतर्मनाचे दोन भिन्न घटक आहेत. पहिला म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक असणारा अस्तित्वरूपी दर्शक, तुमच्या स्वत्वाचा केंद्र, आणि दुसरा म्हणजे तुम्ही ज्याकडे पाहत असता तो घडामोडी घडणारा भाग. हा भाग कधीच बंद होत नसतो. थोडा वेळ जरी आपणास या भागापासून सुटका मिळाली तरी किती शांतता आणि सहजपणाची एक संवेदना मिळून जाते. कल्पना करा की या घटकाला आपणास सगळीकडे घेऊन जाण्याची गरजच नसती तर किती मोकळं मोकळं वाटलं असतं. खरं तर या गोंधळातून बाहेर पडण्याचा प्रयत्न सोडून देणं म्हणजे जीवनाची खरी प्रगती करणं. प्रत्यक्षात या तुरुंगात आपणच स्वतःला वेड्याप्रमाणे कैद करून घेतले आहे. कोणतीही परिस्थिती अगर प्रसंग आला की तुमचा खोली मित्र लगेच म्हणतो, मला हे नको आहे, मला इथं थांबू नाही वाटत, मला त्याच्याशी नाही बोलू वाटत, आणि मग लगेच आपल्याला एक ताण आणि बेचैनी जाणवू लागते. तुमचा खोली मित्र अगदी क्षणार्धात तुम्ही जे करत आहात
ते सगळं बिघडवून टाकू शकतो. अगदी तुमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस असो की रात्र, तो खोली मित्र तुमची प्रत्येक गोष्ट बिघडवू शकतो आणि तो तसं करतोही. समजा तुम्ही अगदी नवी कोरी आणि छान ब्रँडेड गाडी विकत घेतली आहे, पण प्रत्येक वेळी तुम्ही ती चालवायला बसता त्यावेळी तुमचा आतील खोली मित्र त्याच्यात काही ना काही उणीव शोधत असतो. तो आवाज त्या गाडीची अगदी छोटीशी घरघर किंवा थरथर किंवा एखादा छोटासा डाग सुद्धा आपल्या लक्षात आणून देत असतो. आणि मग एक दिवस आपणास आपली गाडी पूर्वीसारखी आवडणं कमी होतं. आणि एकदा हा खोली मित्र तुमच्या जीवनाबाबत काय करू शकतो हे तुम्ही पाहू शकला तर तुम्ही तुमच्या आंतरिक प्रगतीसाठी तयार व्हाल. तुमच्यासाठी पूर्ण बदलाला तुम्ही तयार व्हाल आणि अंतिमतः तुम्ही म्हणाल, काय विचित्र गोष्ट आहे ही, आणि माझं पूर्ण आयुष्य हीच गोष्ट चालवत आहे. मी काहीतरी शांत, समाधानी आणि अर्थपूर्ण जगण्याचा प्रयत्न करतोय, पण मला असं वाटत आहे की मी ज्वालामुखीच्या मुखावर बसलो आहे. कोणत्याही क्षणी ही गोष्ट माझी डोकं फिरवू शकते, मला अस्वस्थ करू शकते, माझी ऊर्जा नष्ट करू शकते किंवा समोरच्या गोष्टीबरोबर भांडण मांडू शकते. एक दिवस त्याला एक आवडतं तर दुसऱ्या दिवशी ते दुसरंच मागतं. माझं जीवन म्हणजे माझ्या दृष्टीनं एक शोकांतिकाच झाली आहे. हे सर्व फक्त या माझ्यामध्ये राहणाऱ्या आणि प्रत्येक बाबतीत खेळ मांडणाऱ्या या एकाच गोष्टीमुळे. आणि एकदा का ही गोष्ट तुमच्या लक्षात आली की त्या खोलीमित्रापासून तुम्ही थोडेसे बाजूला राहायला शिकता आणि त्यापासून मुक्त होऊ लागता. जर आपणास हे खूपच अवघड वाटत असेल तर फक्त निरीक्षण करण्यापासून सुरुवात करूया. तुमचा खोली मित्र करत असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत तुमचा दिवस खर्च करा. सकाळपासून सुरुवात करा. पहा, प्रत्येक वेळी तो काहीतरी म्हणत असतो. कोणीतरी तुमच्या समोर आलं, फोनची रिंग झाली, कसला तरी आवाज आला, फक्त त्याचे निरीक्षण करा. जेव्हा तुम्ही सकाळी स्नान करत असता ती तर निरीक्षणाची उत्तम वेळ आहे. फक्त पहा, तो आवाज काय काय बोलत असतो. तुमच्या लक्षात येईल की तो शांतपणे स्नान सुद्धा करू देत नाही. स्नान हे शरीर स्वच्छ करण्यासाठी असतं, त्याची सततची बडबड ऐकण्यासाठी नाही. या पूर्ण प्रक्रियेमध्ये आपण फक्त जाणीवपूर्वक सावध राहण्याचा आणि काय चाललं आहे हे पाहण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला हे लक्षात आल्यावर धक्का बसेल की ते फक्त एका विषयावरून दुसऱ्या विषयावर उड्या मारत असतं. तुमचा विश्वास बसणार नाही, पण ही बडबड एखाद्या मनोरुग्णासारखीच असते आणि गंमत म्हणजे ती नेहमीच अशी चालू असते. खरंच त्यापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला त्याचं निरीक्षण करावंच लागेल. खरं तर त्याबद्दल आपणास काही एक कृती करायची नाही. फक्त आपण कोणत्या अवस्थेत आहोत याचे पूर्ण भान ठेवायचे. त्यावेळी आपल्यास लक्षात येईल की आपण आपल्या मित्रासोबत बरीचशी गडबड करून बसलोय. जर आपल्याला तिथं शांतता हवी असेल तर ती परिस्थिती आपणासच सुधारावी लागेल. आपल्या आंतरिक खोली मित्राचे स्वरूप समजण्यासाठी त्याला बाह्यरूप द्यावं लागेल. आपल्याला असं मानावं लागेल की तो म्हणजे एक दुसरा व्यक्ती आहे जो सतत आपल्याशी बोलत आहे आणि आता आपणास त्याच्यासोबत एक दिवस घालवायचा आहे. आता तुम्ही टीव्हीवर तुमचा आवडता कार्यक्रम पाहत बसलेला आहात, पण समस्या ही आहे की तुमच्यासोबत तुमचा मित्रही आहे. आता तुम्हाला तेच सोबतपर बोलणं जे सतत आत चालू असतं ते ऐकू येऊ लागेल, पण यावेळी तो तुमच्यासोबत कोचवर बसलेला आहे आणि स्वतःशीच बडबडत आहे. अरे, बाजूच्या खोलीतील लाईट बंद केली का? उठून बघितले पाहिजे, पण आता नको, ते नंतर बघू. अगोदर हा कार्यक्रम तरी पूर्ण होऊ दे. नको, ते आत्ताच बघायला पाहिजे. लाईटचं बिल म्हणून तर वाढायला लागले. तुम्ही मात्र शांत चित्तानं त्याचं निरीक्षण करत बसला आहात. काहीच वेळात तुमचा तो कोचवरील मित्र दुसऱ्याच विषयावर बोलायला सुरुवात करतो. अरे, मला काहीतरी खावंसं वाटतंय. बरेच दिवस झालं पावभाजी नाही खाल्ली. हां, पण नकोच आता. पावभाजी खायची म्हणजे आता गाडी काढावी लागेल. राहू दे त्यापेक्षा. पण मला तर भूक लागल्यासारखी झाली. काय करावं बरं, काय खावं? आणि आश्चर्य म्हणजे हे संघर्षमय संवाद न थांबता चालूच राहतात. आणि एवढंच पुरेसं नसतं.
तो व्यक्ती टीव्हीच्या पडद्यावर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला शाब्दिक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात करतो. एखाद्या क्षणी टीव्हीवर कोणतीही तरी व्यक्ती दिसते आणि तिच्या दिसण्यामुळे आपणास भूतकाळात कधीतरी आपल्याबरोबर जोराचं भांडण अगर वाद झालेला पुरुष अगर स्त्री आठवते आणि त्यावेळी माझंच कसं बरोबर होतं आणि तो कसा चुकीचा होता याबद्दल स्पष्टीकरण सुरू होतं. आणि एका क्षणाला जसं हे सुरू झालं होतं तसं ते अचानक थांबतं सुद्धा. आणि आपण मात्र या अस्थिर मनोवृत्तीच्या व्यक्तीपासून शक्य तितक्या दूर जाण्याचा केविलवाना प्रयत्न करत कोचाच्या अगदी एका कडेला येऊन बसलेला असतो. असा प्रयोग आपण करू शकतो. त्या व्यक्तीचे बोलणे थांबवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. त्या आवाजाला बाह्य रूप देऊन आपण आतमध्ये कोणासोबत राहत आहोत फक्त हेच समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला एक शरीररूप द्या आणि इतर मित्रांसारखेच त्यालाही आपल्यासोबत ठेवा. आता जे पूर्वी तुमच्या मनाच्या आत बोललं जात होतं तेच तुमचा बाहेरचा मित्र बोलेल. त्याला तुमचा सर्वात जवळचा मित्र बनवा. नाहीतर आपले असे किती मित्र आहेत जे नेहमी आपल्या सोबत असतात आणि त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे जाणीवपूर्वक आपण लक्ष देत असतो. जर बाहेरच्या एखाद्या मित्रानं तुमच्याशी तुमच्या मनातल्या आवाजासारखं बोलायला सुरुवात केली तर तुम्हाला कसं वाटेल? तुम्ही अशा मित्राशी कसे वागाल? मला वाटतं अगदी थोड्या वेळातच तुम्ही त्याला हाकलून लावाल आणि पुन्हा परत न येण्यासाठी त्याला एखादी धमकी सुद्धा द्याल. पण तुमचा आतील मित्र सतत तुमच्याशी असंच बोलत राहतो आणि तरीही तुम्ही त्याला निघून जाण्याविषयी सांगत नाही. ते कितीही त्रासदायक असलं तरी तुम्ही ते ऐकतच राहता. त्याचं प्रत्येक बोलणं आपण स्वतःच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण मानत असतो. आपण काहीही आनंददायक किंवा सुंदर गोष्टी करत असू ते सतत काहीतरी बोलून त्याचा रसभंग करतच असतो. अशी कल्पना करा की तुम्ही तुमच्या जीवनसाथीची निवड केली आहे आणि त्याच्याशी लग्न करायचं आहे. त्यावेळी तो सोबती असा म्हणेल, ही व्यक्ती माझ्यासाठी योग्य आहे का? या व्यक्तीबरोबर मी माझं अख्खं आयुष्य घालवू शकेन का? आणखी दुसऱ्या कोणासाठी तरी मी वाट पाहत थांबावं का? मला खरंच समजत नाही की मी काय करावं. जर बाहेरच्या तुमच्या कोणी मित्रानं असं सांगितलं असतं तर तुम्ही दुर्लक्ष केलं असतं. पण आता तुम्हाला वाटतं की तुमच्या आतील आवाजाचं म्हणणं आपण टाळूच शकत नाही. त्याला उत्तर देणं, त्याला ते पटवून देणं आपलं कर्तव्यच आहे. तुम्हाला तुमच्या निराश झालेल्या मनाला समजावूनच द्यावं लागतं की ती व्यक्तीच माझ्यासाठी कशी योग्य आहे किंवा ती अगदीच त्रासदायक कशी नाही ते. या आतील आवाजाचा आपण इतका सन्मान करत असतो कारण तुम्हाला माहीत असतं की जर तुम्ही त्याचं ऐकलं नाही तर ते रोजच तुम्हाला टोचत राहील. मी तुला सांगितलं नव्हतं याच्याशी लग्न करू नको म्हणून? मला माहीत होतं हे असंच होणार. आता बस. म्हणजे सत्य गोष्ट अशी आहे की जर तुमचा आतील आवाज एखादा व्यक्तिरूपी बाह्य मित्र बनला आणि कायमच तुमच्यासोबत राहू लागला तर कदाचित एक दिवसही तुम्ही त्याला सहन करू शकणार नाही. जर एखाद्याने तुम्हाला तुमचा नवीन मित्र कसा आहे असं विचारलं तर तुम्ही म्हणाल, तो एक अतिशय गंभीर मनोरुग्ण आहे, अगदी ठार वेडा या प्रकारातला. अशा परिस्थितीत समजा तुम्ही त्याच्यासोबत एक दिवस घालवला आणि तुम्हाला त्याचे स्वरूप थोडेफार लक्षात आले तर तुम्ही त्याचा सल्ला पुन्हा मागायला जाल का? तुमच्या लक्षात आलं असेल की ही व्यक्ती क्षणाक्षणाला कशी विचार बदलते, कितीतरी विषयात नुसता संघर्षच निर्माण करते आणि भावनेच्या भरात काहीही ठरवू शकते, अगदी कोणत्याही परिणामांचा विचार न करता. मग इथून पुढेही खरंच तुम्ही त्याला तुमच्या नात्याबद्दल, आर्थिक व्यवहाराबद्दल सल्ला विचाराल? पण आश्चर्याची गोष्ट हीच आहे की आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट आपण अशीच करत आहोत. आपण कल्पना केलेल्या या बाहेरच्या सोबत्यानं तुमच्या आतमध्ये हक्काची जागा घेतली आहे. त्याचा वेडेपणा तसाच आहे, तरीही आपल्या प्रत्येक गोष्टीबाबत काय करायचं हे तोच सांगत असतो. आपण त्याची विश्वसनीयता कधी तपासून पाहिली आहे का? कितीतरी वेळा हा आवाज चुकीचाच ठरलेला असतो. समजा एखाद्या दिवशी लग्नाचा वाढदिवस आहे आणि पूर्ण दिवसभर नवऱ्याचा त्याच्या बायकोला फोनच आला नाही. मग
त्या बायकोच्या मनातील आवाज कदाचित असं म्हणू लागेल, त्याला तुझी अजिबात काळजी नाही, म्हणूनच त्यानं फोन केला नाही. कदाचित तो बाहेर दुसऱ्या कुठल्या तरी स्त्रीमध्ये गुंतला असेल का? मला अलीकडे त्याच्या वागण्याचा संशयच येऊ लागलाय. आता मीच स्वतःहून त्याला फोन करणार नाही आणि बोलणार पण नाही, आणि या प्रकरणाचा मला शोध घेतलाच पाहिजे. आणि अर्ध्या तासानं फोन वाजतो. तो नवराच असतो. ऑफिस नंतर बायकोसाठी छानशी साडी आणण्यासाठी बऱ्याच दुकानात तो फिरलेला असतो. तो तिला बाहेर जायच्या तयारीत राहायला सांगतो. त्याने हॉटेलमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याची पूर्ण तयारी केलेली असते. तो खूप उत्साहाने बोलत असतो आणि मग मात्र तोच आवाज खूप उत्तेजित होतो आणि आपला नवरा आपल्यावर किती प्रेम करतो आणि तो किती चांगला आहे याबद्दल वेगळीच बडबड सुरू करतो. पण काहीतरी विसरला आहात ना? अर्ध्या तासापूर्वी त्याच आवाजाने जे वाईट सल्ले दिले होते आणि त्यामुळे गेले अर्धा तास तुम्ही स्वतःला त्रास करून घेतला होता, त्याचं काय? जर एखाद्या नातेवाईकानं किंवा दुसऱ्या कोणी तुम्हाला असा भयंकर सल्ला दिला असता तर एकतर त्यानं परिस्थितीबद्दल पूर्णपणे चुकीचं आकलन केलं होतं, त्यामुळं नंतर तुम्ही त्याचं बोलणं कधीही ऐकलं नसतं. कदाचित त्यांचं तोंड पुन्हा न पाहण्याची प्रतिज्ञाही तुम्ही केली असते. पण तुम्ही तुमच्या आतल्या बोलण्याला तसं करू शकाल? कारण त्यानंही सर्व परिस्थितीचं चुकीचं आकलन करत तुम्हाला वाईटच सल्ला दिला होता ना. पण नाही, आपण त्याला कधीच त्याबद्दल आणि त्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल जबाबदार धरत नाही. उलट पुढच्या वेळी पण त्याचा सल्ला अगदी लक्षपूर्वक ऐकतो. अशा कितीतरी वेळी तो आवाज अगोदर काय झालं होतं आणि पुढं काय होईल याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगत असतो. असं असेल तर मग खरंच तो आपणास सल्ला देण्यासाठी पात्र आहे का? जेव्हा आपण प्रामाणिकपणे स्वतःचे निरीक्षण आणि सावध राहण्याचा सराव करू त्यावेळी लक्षात येईल की आपण खरंच एका मोठ्या संकटात फसलो आहोत. तुम्हाला कळून येईल की जीवनात आपल्याला हीच एक खरी समस्या आहे आणि प्रत्येक मुद्द्याच्या बाबतीत हेच कारण आहे. आता प्रश्न असा निर्माण होईल की आतमधील या संवादकर्त्यापासून स्वतःला वाचवायचं कसं? आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की अगदी मनाची इच्छा धरल्याशिवाय यातून बाहेर पडण्याची काहीच आशा नाही. जोपर्यंत आपण आपल्या सोबत्याची खरी परिस्थिती पूर्णपणे समजून घेत नाही तोपर्यंत आपण या मनाच्या बाबतीत काहीच प्रयोग करू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या मानसिक नाट्यापासून मुक्तता मिळवण्याचा ठाम निश्चय करता तेव्हाच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये, तंत्रे नव्याने शिकता येतात आणि आत्मसातही करता येतात. ही समस्या असलेली जगातील आपण एकटीच व्यक्ती नाही आहोत हे समजल्यावर तुम्हाला थोडेसे हायसं वाटेल. तुमच्या अगोदर या परिस्थितीमध्ये अडकलेली माणसं पुढे गेलेली आहेत. त्यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन आपले जीवन सुखी बनवले आहे. त्यांनी योगासारखी कौशल्य आत्मसात केली आहे. योगा म्हणजे आपल्या शरीराला बळकट किंवा लवचिक करणारा व्यायाम नव्हे, तर योगा म्हणजे आपल्या या वेदनामय अवस्थेतून बाहेर पडणारे ज्ञान आहे. एकदा तुम्ही ही मुक्तता तुमच्या जीवनाचे ध्येय बनवता तेव्हा अशा विविध आध्यात्मिक कृत्यांचा आपण उपयोग करू शकतो आणि यातूनच आपण आपल्या मनापासून स्वतःला अंतरावर ठेवू शकतो. तेव्हा तुमची जीवनाची स्पष्ट दिशा निश्चित ठरते आणि या अस्थिर मनाला त्याच्यामध्ये अडथळा आणू देत नाही. आपली इच्छाशक्ती ही आवाज ऐकण्याच्या सवयीपेक्षा मजबूत बनते आणि मग या जगात असं काहीच नाही जे तुम्ही करू शकत नाही. तुमची इच्छाशक्ती हीच तिथे सर्वश्रेष्ठ शक्ती असते. जर आपणास स्वतःला मुक्त करायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या आंतरिक अवस्थेची वास्तव जाणीव असली पाहिजे आणि मग आपण त्या दृष्टीने आंतरिक प्रयत्न करू शकतो. हा प्रयत्न खरे तर आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण आपलं संपूर्ण जीवन यावरच अवलंबून आहे. सध्या खरं तर हे जीवन आपलं नाही, यावर या आंतरिक सोबत्यानं अतिक्रमण केलं आहे. आपणास ते परत मिळवायचं आहे. जाणीवपूर्वक दर्शकाच्या जागी ठाम बसून मनाच्या सवयीच्या पकडीतून आपण निष्ठूया. हे जीवन आपलं आहे, ते परत मिळवूया.